सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, नातं टिकवणं आणि माघार घेणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. काउन्सिलिंगमध्ये मी अनेकदा एक छोटा नियम सांगते. स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, मी गप्प का बसते? तर जर गप्प बसण्यामागे शांतता टिकवण्याचा उद्देश असेल, तर काही वेळ गप्प राहणं योग्य असू शकतं. पण जर गप्प बसण्यामागे भीती असेल, की तो रागवेल का? ती मला सोडून जाईल का? किंवा आमचं पुन्हा भांडण होईल का? तर ते शांत राहणं नाही. त्याला आपण असं म्हणू शकू, की भीतीपोटी आपण स्वतःला दाबून ठेवतोय. दुसरा एक प्रश्न आहे, की मला आता बोलण्याची गरज आहे का? प्रत्येक छोट्या गोष्टीवर वाद घालण्याची गरज नसते. पण एखादी गोष्ट जर सारखी-सारखी वारंवार मनाला दुखावत असेल आणि तुमच्या आत्मसन्मानावर परिणाम करत असेल, तर शांत राहणं हा उपाय नसतो. तिकडे काय केलं पाहिजे, तर अशा वेळी शांतपणे पण स्पष्टपणे बोलणं खूप गरजेचं असतं. यालाच आपण हेल्दी बाउंड्री म्हणतो. तिसरा प्रश्न असा आहे, की मी जे करते आहे त्यामुळे माझी मनःशांती वाढते आहे का? की कमी होते आहे? समजा एखादी व्यक्ती आहे, तर तिच्या भेटीनंतर किंवा प्रत्येक फोननंतर किंवा प्रत्येक चर्चा किंवा संभाषणानंतर एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या थकून जात असेल, तर त्या परिस्थितीत थोडंसं अंतर ठेवणं चुकीचं नाही. कारण मानसिक आरोग्य टिकवणं हा स्वार्थ नाही आहे. मला इथे शेवटी सांगावंसं वाटतं, की जिथे प्रेम आहे, तिथे संवाद असतो. जिथे आदर असतो, तिथे दोघेही बदलायला तयार असतात. आणि जिथे फक्त एकच व्यक्ती सतत स्वतःला बदलत असते, तिथे थांबून विचार करण्याची वेळ आलेली असते. पुढील अशाच महत्त्वाच्या विषयासाठी माझे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.